चार पराठेच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोलीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत. अशाच एक उमेदवार ज्या हिंगोली प्रभाग क्रमांक 7 मधून उभे आहेत त्या आहेत सुमन गोपाल दुबे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, स्वागत आहे आपलं. नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तुम्हाला सांगा की आपला अल्प परिचय द्यावा, आपणच द्यावा आणि आपण माझी नगरसेविका सुद्धा होत्या त्याबाबत आपण सांगावं. मी सुमन गोपाल दुबे, वार्ड क्रमांक 7 ची उमेदवार आहे. नगराध्यक्षासाठी श्री रेखाताई बांगर आहेत व मी वार्ड क्रमांक 7 मधून शिवसेनेतर्फे उभे आहे. धनुष्यबाण माझी निवडणूक निशाणी आहे. आपण माझी नगरसेविका होत्या. आपण नगरसेविका असताना आपल्या कार्यकाळात केलेले आपण कामं, प्रमुख आपण जे कामं केले त्याबाबत आपण सांगावं. कामांची गिनती केली तर चांगलंच आठवून जाईल. तर सर्वात पहिले तर आताच आपण पाहिलं की 3-4 वर्ष जे नगरसेवक नव्हते किंवा नगर निगम हे नव्हतं तेव्हाच किती हिंगोलीची परिस्थिती झाली आहे. तसाच काळ मागेही होता. हिंगोलीमध्ये घाणीचे साम्राज्य होते. माझ्या वाड्यामध्ये स्वतः होते खूप काही. तर ठिकठिकाणी सफाई नव्हती, नाल्या हे झालेल्या होत्या. त्यावेळेस जेव्हा मी पाहिलं ते तर मी स्वतःहून नगर परिषदेवर अवलंबून नसता त्यांचे जे आहेत घंटागाडी तेव्हा काळ सुरू नव्हती, खूप नंतर आले. तर मी स्वतः एक सफाई कामगार नेमला होता. नाली सफाई करणे, कचरा उचलणे, एक स्वखर्चाने तो माझा एक सफाई कामगार तिथं नियुक्त होता. आणि तेच आज मी आता पण संकल्प घेते की आता पुन्हा पण तोच असणार आहे की चला 2-3 ठेवू, कारण की वार्ड मोठे झाले आहे. शिवाय घाण नाली स्वच्छ करणे हे आपल्याला खूप स्वच्छता हे आपल्यावर हिंगोलीची सर्वात मोठं भर देणे गरजेचे आहे. कारण की कोरोना काळामध्ये आपण पाहिलंच की काय अवस्था झाली होती. ठिकठिकाणी स्वच्छतेचं किती मोठं आवश्यक आहे आपल्या हिंगोली शहरासाठी. त्यासाठी मी पाऊल उचलणार आहे की स्वखर्चाने आपला सफाई कामगार असेल तर 2-3 असो ते 4 असो, फक्त फोन कॉलवर ते उपलब्ध होतील एवढी सर्वांना नोंद घ्यावी. त्या काळात आपण स्वच्छतागृह सुद्धा बांधल्याचं ऐकलेलं आहे. हो, जेव्हा शहरामध्ये स्वच्छतागृह म्हणजे महिलांसाठी स्पेशल होतं ते. कारण की जेव्हा ग्रामीण गावातून जेव्हा महिला येत होत्या त्यांना इथं नव्हते, तर त्यांची अडचण होती. त्यांना एक स्त्रिया त्या बाबतीत जास्त त्यांना कळतं की कशा बाबतीत त्या इथं यायचा, त्यांना होणारा त्रास ते मला आकलन झालं त्या याचा. तर मी एक स्वच्छतागृह बांधलं होतं आणि ते आजही आहे. त्या गोष्टीचं कसं एक त्या महिलांनी जे मला एक संतुष्टी आहे त्या गोष्टीची की मी महिलांसाठी काहीतरी चांगलं करू शकले होते त्या स्वच्छतागृह बांधून. आणि आजही त्या गोष्टीसाठी मी भर देणार आहे महिलांसाठी. शैक्षणिक क्षेत्रात आपण केलेलं कार्य काय काय होतं? एक जवळपास 100 वर्ष जुनी शाळा होती. सदर बाजारातील लालबाळा शाळा होती. त्या शाळेला ती कौलारू शाळा होती. सर्व गरीब वस्तीतील मुलं तिथं शिक्षणासाठी सुद्धा, म्हणजे बायांनी कसं ते कामावर जावं आणि मुलांना तिथं सोडावं. तर त्यांचं एक पाळणागृह प्रमाणे होतं लहान मुलांसाठी इथं म्हणावं. पण त्या शाळेमध्ये मी वरतून निधी मागवला. ती आज 2 मजली शाळा बांधली जिथं पुस्तक आणि गणवेश तर सरकारकडून उपलब्ध व्हायचे, पण वह्या, कारण की ते गरीब वस्तीतून जे कामगार मजूर बायांच्या माणसाची मुलं होती तिथं त्यांना तेही जड जात होतं. जवळपास दरवर्षी मी 200 डझन वह्या मी स्वतः वाटप करायचे. त्यांना खाऊ, पेन या सर्व साहित्य मी त्यांना उपलब्ध करून द्यायचे. आणि आज ती शाळा शहराच्या मध्यभागी असून आज त्या शाळेचं स्वरूप पालटलं आहे. ते खूप संतुष्टी देणारं माझं ते काम होतं. मला त्यासाठी मला खूप छान वाटलं. स्पर्धा परीक्षांसाठी आपलं काही केलेलं कार्य होतं का त्यावेळेस? अभ्यासिका ते जेव्हा मी हिंगोलीमध्ये वाचनालयामध्ये कोणी एवढं जात नव्हतं, कारण की तिथं ग्रंथ किंवा कथा कादंबऱ्या या असायच्या. तिथं ना माणसांचा आणि स्त्रियांचा तर कमीच म्हणा, माणसांचा कल होता. पण विद्यार्थी मुलं मुली हे फिरकतही नव्हते. तो स्वरूप मला पाहिलं की जे आपल्या हिंगोलीतून मुलं बाहेर जातात कोचिंगसाठी, की इथं बाहेर पुण्याला कोचिंग करा, अकोल्याला करा, नाशिकला करा, तसंच जर त्यांना इथं भेटलं, त्यांना स्वतःचा लायब्ररीचा वेळ भेटला मुलांना,
घरातून त्यांना कोच ट्युशन्स किंवा त्यावर अवलंबून राहायचं होतं. मग ते स्वतःचा विकास करू शकत नव्हते. पण जेव्हा मी ते पाहिलं त्या अभ्यासिकामध्ये, वाचनालयामध्ये मी तिथं पुस्तकांचे स्वरूप बदलले. जे 70-80% कथा कादंबऱ्या होत्या, तिथं व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं आलीत, स्पर्धा पुस्तकं आलीत, मासिकं आलीत, न्यूजपेपर आले. हे म्हणून कसं झालं, ते विद्यार्थ्यांचा कल तिकडे वाढला. आणि विद्यार्थिनी तिथे जेव्हा येऊन गेले, तर स्वरूप पूर्णपणे पालटलं. आज ते अभ्यासिका एक जे आहेत नगर परिषदची, ती एक छोटंसं रोपटं होतं. ते आज खूप मोठं वटवृक्षासारखं झालंय आणि तिथं आज सुरक्षिततेसोबत मुलं आणि मुली, विद्यार्थी तिथं आपला अभ्यास करू शकतात, स्वतःचा करू शकतात, न्यूजपेपर वाचू शकतात व स्पर्धा परीक्षेमध्ये ते पुढे होत चालले. व्यक्तिगत विकास सुद्धा त्यांचा घडत चालला. आज या गोष्टी त्या अभ्यासिकेमध्ये होत आहेत. तर हे झालं आपण नगरसेविका असतानाचं कार्य. आता आपण कोणतं वचननामा घेऊन जनतेमध्ये जाणार आहात? वचननामा तर घ्यावाच लागेल. कारण की जर संधी दिली आहे, तर त्याचं सोनं करावंच लागेल. त्या कारणाने कसं माझं सर्वप्रथम आहे स्वच्छता आणि पाणी. स्वच्छताचं तर चला सुशिक्षित लोक आहेत, तेवढं समजून जातात. पण पाणी जे आहेत ना, ते पाणी सर्वांपर्यंत पोहोचत नाहीये. ते वातावरण असं होतं की इलेक्ट्रिसिटी सर्व पोहोचत नाही. पंपिंग हाऊस बिघडतात, फिल्टर हाऊसमध्ये लाईट नसते कधी. त्या कारणाने काय झालं, जे वार्डमध्ये पाणी आज येणार आहे ते जवळपास 3-4 दिवसानंतर येतं आणि मग तो खंड पडला की तो वाढत जातो. मग पाणी अस्वच्छ. त्या कारणाने कसं झालं, माझं एक म्हणणं असं आहे की ते जर इलेक्ट्रिसिटीवर जे चालू आहे त्याला जर आपण सोलर सिस्टमवर बसवलं तर कसं वाटेल. त्यासाठी मी आदरणीय आमदार संतोषजी बांगर व शिवसेना सचिव जे आहेत संजयजी मोरे यांच्या खास मार्गदर्शनासाठी मला एक संकल्प घ्यायचा आहे की आपण जर इलेक्ट्रिसिटी सोबत जर सोलर सिस्टमची जोड दिली पंपिंग हाऊसला, फिल्टर हाऊसला, जल विभागाला, तर ते साहजिकच आपल्या हिंगोलीसाठी, प्रत्येकासाठी, माझ्या वाड्यापुरतं नाही, पूर्ण हिंगोलीसाठी ते खूप मोठं काम होईल, जे आम्हा सर्व नागरिकांना वेळेवर पाणी पोहोचेल. आणि पाणी जर पोहोचलं, स्वच्छ पाणी पोहोचलं, तर त्यासाठी आम्ही नागरिकांना आतून त्याच्यापेक्षा जास्त काय हवंय. स्वच्छतेसाठी काही करणार आहात का आपण? माझा तोच संकल्प आहे की वार्ड मोठं झालं, शहर मोठं झालं, कचरा जास्त आहे, शिवाय ते घाणीचे साम्राज्य आहे, नाली काढणं, ह्यासाठी मी आज सुद्धा त्याचप्रमाणे माझे स्वतःचे सफाई कामगार राहतील आणि फोन कॉलवर उपलब्ध राहतील, एवढा मी संकल्प देते या आपल्या हिंगोलीच्या जनतेला की त्यांनी एक फोन करावा आणि माझा सफाई कामगार उपलब्ध असेल. कारण की कसं घंटा गाडीला मोठा व्याप झाला आहे की आज एक गली तो दुसरा वार्ड, तिसरा वार्ड, त्या कारणाने त्यांना सर्व ठिकाणी उपलब्ध होता येत नाही. पण माझा स्वतःचा सफाई कामगार असल्यामुळे कसं मी ताबडतोब त्यांना तिथं पोहोचवू शकते. आपण एक कवी आहात, साहित्यिक आहात. कवी हा हळव्या मनाचा असतो. तर विशेष करून आता आपण नगरसेविका जर झाल्या तर विशेष करून महिलांसाठी, मुलींसाठी काय विशेष काही आपल्या मनात आहे का काही कल्पना? ती सर्वात मोठी गोष्ट आहे. मी तर महिलांसाठी आणि मुलींसाठी एक स्वतःचा एक हेल्पलाईन नंबरच मला करायचा आहे. कारण की सुरक्षितता खूप गरजेची आहे. आणि ते एक कवी संमेलनी जे व्यासपीठ किंवा संगोष्ठी असेल ते मी एक सुरू करणार आहे. ते त्याचा पाठीमागचा मूळ हेतू आहे की त्या महिलांच्या संपर्कात मी असावे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी मी त्यांच्या सोबत असावे, त्यांना आपुलकी मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये मी आपल्या हिंगोलीतील सर्व महिलांना, माझ्या वाड्यापुरतेच नाही, सर्व महिलांना मी त्यासाठी उपलब्ध राहणार आहे. 24 तास त्यांनी फक्त फोन करावा आणि त्यासाठी मी हेल्पलाईन नंबर देणारच आहे. शिवाय ज्या संगोष्ठी किंवा परिसंवाद किंवा हे करणार आहे त्यामध्ये ज्या महिला आहेत त्या वेळ देऊ शकत नाही किंवा त्या व्यक्त होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी खूप मोठं व्यासपीठ मी उपलब्ध करून देणार आहे. तेवढं एक माझी मनाची इच्छा आहे की मी शैक्षणिक आणि साहित्यिक आणि शिवाय सुरक्षित महिलांसाठी, ह्या तिघांसाठी मी एक कार्य करावं. ते मी माझ्या मार्गाने करणार आहे. आपल्या सर्वांसमोर या प्रहार माध्यमातून, प्रहार टीव्ही माध्यमातून मी आपल्या हिंगोलीच्या जनतेला आवाहन करते की माझ्याच निवडणूक चिन्ह जे धनुष्यबाण आहे, शिवसेनेला आपण निवडून द्यावं आणि त्यासाठी मला एक संधी द्यावी, त्याचं मी सोनं करून दाखवेल. तर या होत्या प्रभाग क्रमांक 7च्या उमेदवार सुमन गोपाल दुबे. त्यांना एक संधी द्यावी, मला एक संधी द्यावी, त्याचं सोनं मी निश्चितच करणार असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली.